रसिको हो नमस्कार. साहित्यिक गप्पा आणि कविता याच्या 11व्या भागात मी श्रीकांत गोपाळ काळे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. यावेळचा आपला विषय आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म. आता हा विषय निवडायचं प्रयोजन काय, तर त्याचं निमित्त असं आहे की फेब्रुवारी महिन्यातला 28 तारीख म्हणजे 28 फेब्रुवारीला आपला देश हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करत असतो. आणि त्याचं औचित्य साधून मला असं वाटलं की आपण वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म या विषयावर बोलूया. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की 28 फेब्रुवारी हा दिवसच राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून का साजरा केला जातो. कदाचित तुमच्यापैकी काहींना माहीत नसेल किंवा लक्षात नसेल. तर याचं कारण असं की 28 फेब्रुवारी 1928 या रोजी प्रसिद्ध शास्त्रज्ञ CV रामन याने आपलं संशोधन प्रसिद्ध केलं की जे पुढे रामन इफेक्ट या नावाने प्रसिद्ध झालं आणि त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकही मिळालं. त्या दिवसाची आठवण म्हणून आणि एकंदरच आपल्या समाज जीवनात, राष्ट्रीय जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा या दृष्टीनं 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो. म्हणून मला असं वाटलं की आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म या विषयावर बोलावं. आता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म का, तर मला बऱ्याच लोकांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म हे एक म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह गोष्टी आहेत असं लोकांना वाटतं. म्हणजे जर तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर तुमच्या अध्यात्मावर श्रद्धा असणं हे चुकीचं आहे, किंवा जर तुमच्या अध्यात्मावर श्रद्धा असेल तर तुम्ही विज्ञानाला कमी लेखलं पाहिजे, असं काहीतरी एक मनात समीकरण असतं. हे माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे मी असं म्हटलं की हे खरंच तसं आहे का. तर म्हणून मी आज विषय निवडला आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म. या विषयातील चर्चा मी 4 मुद्द्यांच्या द्वारे करणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे काय, तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे मुळात काय हे एक. दुसरी गोष्ट म्हणजे अध्यात्म म्हणजे काय, हा दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म याची तुलना करून त्यातले काही गैरसमज आहेत त्याविषयी थोडीशी चर्चा करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म किंवा विज्ञान आणि अध्यात्म हे खरंच परस्पर विरोधी आहेत का याविषयी मी माझी मतं मांडणार आहे. आता जे काही मी या विषयात बोलणार आहे ती सर्वस्वी माझी मतं आहेत, पण ती मतं तयार होण्याकरता, त्या विचारांची बैठक पक्की होण्याकरता अनेक लोकांच्या लिखाणाचं मला सहाय्य झालं. आणि त्यापैकी सुधीर पानसे, त्याच्यानंतर श्रीयुत बेलसरे, त्यानंतर श्रीयुत मामासाहेब दांडेकर, श्रीयुत डॉक्टर पु. सहस्रबुद्धे आणि लोकमान्य टिळक यांची नावं मला सहज आठवत आहेत. आणि त्यांचं जे लिखाण आहे ते मी वाचून माझ्या विचारांची बैठक पक्की केली आहे. अर्थात हे जरी असलं तरी इथे व्यक्त झालेले विचार हे सर्वस्वी माझे आहेत. तर आता आपण विषयाला सुरुवात करूया. मात्र ह्या वेळेला मी या विषयासंबंधी काही नोट्स काढण्याचं कारण असं की विषय हा इतका नाजूक आहे आणि कुठलाही वावगा शब्द अध्यात्माच्या क्षेत्रात म्हणा किंवा विज्ञानाच्या क्षेत्रात जाऊ नये याची काळजी म्हणून मी मधून नोट्सकडे बघणार आहे आणि मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हा आपला पहिला मुद्दा. तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर जे काही आपल्याभोवती घडतं त्याच्यामागे कुठला तरी भौतिक नियम असतो आणि त्यामध्ये कुठल्याही दैविक वगैरे साधनांनी बदल करता येत नाही, ही श्रद्धा असणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असणं. म्हणजे एक कार्यकारण भाव असतो, कॉज इफेक्ट रिलेशनशिप. त्या कॉज इफेक्ट रिलेशनशिपमध्ये कॉज हे नेहमी भौतिक कारण असतं, कारण त्यामध्ये कुठलेही दैविक कारण नाही किंवा दैविक कारणामुळे त्याच्यात बदल करता येत नाही अशी वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या माणसाची श्रद्धा असते. ही पहिली गोष्ट. जे काही घडतं त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या भौतिक दृष्टिकोनातून, भौतिक नियमांचा विचार करून विज्ञान सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतं. आता आपण एक लक्षात ठेवले पाहिजे गोष्ट की
विज्ञानाची जी काही कक्षा आहे, म्हणजे त्याचे जे काही पेरिमीटर आहेत, त्यामध्ये आयुष्यात चांगलं काय, वाईट काय, तुमचं कर्तव्य काय, प्रेम म्हणजे काय, मूल्यव्यवस्था म्हणजे काय, याविषयी विज्ञान काहीही तुमच्याशी संवाद साधत नाही. किंबहुना विज्ञानाचे हे विषयच नाहीत. विज्ञान त्याबाबत न्यूट्रल आहे, उदासीन आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता विज्ञानाविषयी एवढी चर्चा केल्यानंतर आपला दुसरा मुद्दा, की अध्यात्म म्हणजे काय. तर विज्ञान हे एक एक्सपेरिमेंटल सायन्स आहे. तसं अध्यात्म हे एक विचारप्रधान शास्त्र आहे. म्हणजे विज्ञान हे प्रायोगिक शास्त्र आहे, तर अध्यात्म हे फिलॉसॉफिकल सायन्स आहे, विचारप्रधान शास्त्र आहे. आता अर्थशास्त्र हे विचारप्रधान शास्त्र आहे, नीतिशास्त्र हे विचारप्रधान शास्त्र आहे. त्यामुळे यामध्ये विज्ञानासारखं प्रयोगाला स्थान नाही, जवळजवळ नाही, किंबहुना नाहीच असं म्हटलं तरी चालेल. मात्र सुखदुःख, प्रेम, मूल्यव्यवस्था हे सगळे जे विषय आहेत, जे विज्ञानाच्या कक्षेबाहेरचे विषय आहेत, ते मात्र या शास्त्रामध्ये येतात. उदाहरणार्थ, माझं कर्तव्य काय हा आपल्या जीवनातला नेहमीचा पडलेला प्रश्न आहे. किंबहुना गीतेमध्ये अर्जुनालाच हा प्रश्न पडला होता आणि त्याच्यानंतरही सबंध गीता, जो अध्यात्मशास्त्राचा एक मानदंड आहे, हिंदू अध्यात्मशास्त्राचा मानदंड आहे, तो निर्माण झाला. तर माझं कर्तव्य काय हा जो प्रश्न आहे, हा विज्ञानाच्या क्षेत्रातला नाही आहे, तो नीतिशास्त्रातला प्रश्न आहे. आता नीतिशास्त्रातला प्रश्न असला तरी तो प्रश्न नुसता माझं कर्तव्य काय हा अपुरा आहे. म्हणजे असं आहे की माझं कर्तव्य काय याचं उत्तर मी कोण आहे याच्यावर अवलंबून आहे. मी कोण आहे याचं उत्तर जे येईल, त्या अनुषंगानं माझं कर्तव्य काय याचं उत्तर येईल. म्हणजेच अध्यात्म हा नीतिशास्त्राचा पाया आहे. हे लक्षात आलं का? थोडं जड होतं आहे का? तर जड होत असलं तर मी तुम्हाला एक कार्टून दाखवतो, एक व्यंगचित्र दाखवतो. हे बघा, आता हे जे व्यंगचित्र आहे याच्यामध्ये एक अत्यंत सुंदर तरुणी एका मॉन्क समोर किंवा एका संन्यासासमोर बसलेली आहे आणि हा संन्यासी तिला सांगतोय की यू आर नॉट युअर बॉडी. आता यू आर नॉट युअर बॉडी असं म्हटल्यानंतर ही कन्यका जी सौंदर्यवती आहे आणि जिच्या दृष्टीने तिचं सौंदर्यपूर्ण शरीर हेच सगळं भांडवल आहे, ती एकदम हादरली आहे आणि तिची रिॲक्शन बघा, व्हॉट. साहजिक आहे. तर सांगायचा मुद्दा असा की आपण कोण आहोत याचा जो विचार आपण करतो, त्या अनुषंगाने आपलं कर्तव्य काय याचा विचार किंवा याचं उत्तर येईल. आता ही तरुणी फक्त शरीराच्या दृष्टीनं आपला स्वतःचा विचार करते आणि साहजिकच ज्यावेळेला हा बुद्धिस्ट मॉन्क किंवा हा संन्यासी तिला सांगतोय की यू आर नॉट युअर बॉडी, तेव्हा ती हादरली आहे. तर तात्पर्य असं की अध्यात्म हा नीतिशास्त्राचा पाया आहे. अध्यात्मशास्त्र आपल्या जीवनात चांगलं काय, वाईट काय हे आपल्याला सांगत असतं. नीतिशास्त्र सांगतं म्हणजेच अध्यात्म सांगतं, कारण अध्यात्म त्याचा पाया आहे. जीवनाचं अंतिम सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा अध्यात्म प्रयत्न करत असते. आता अर्थात शास्त्र किंवा सायन्स हे सुद्धा जीवनाचं सत्यच जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतं, पण या दोघांचे प्रवास वेगवेगळ्या मार्गाने जातात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपण इथपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय याचा विचार केला, त्याच्यानंतर अध्यात्म म्हणजे काय याचा विचार केला. आता मी वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन याची थोडीशी तुलना करणार आहे. तर त्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की विज्ञान हे प्रयोगप्रधान शास्त्र आहे, तर अध्यात्म हे विचारप्रधान शास्त्र आहे, एक्सपेरिमेंटल सायन्स अँड फिलॉसॉफिकल सायन्स. दुसरा फरक, विज्ञान हे प्रयोगानं सिद्ध होतं, म्हणजे प्रयोगाने सिद्ध होणं आवश्यकच आहे विज्ञानात. मात्र अध्यात्मात प्रयोग आवश्यक नाही, किंबहुना प्रयोग नाहीच, हा अनुभवाचा मामला आहे. तिसरी गोष्ट, विज्ञान किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यांचा असतो त्या सगळ्यांची अशी श्रद्धा असते, विज्ञानाची अशी श्रद्धा आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या माणसांची अशी श्रद्धा आहे की जे काही घडतं आहे ते सगळं भौतिक सिद्धांतामुळे घडतं आहे. त्याच्यामागे फिजिक्सचे लॉ आहेत, केमिस्ट्रीचे लॉ आहेत, बायोलॉजीचे लॉ आहेत, बायोकेमिस्ट्रीचे लॉ आहेत. जे काय आहे ते भौतिक नियमानुसार आहे. आणि अध्यात्म
हा भौतिकाच्या पलीकडचाही विचार करतं. हा फरक आहे. चौथा फरक, जीवनाचं एक सीमित क्षेत्र निवडून विज्ञान काही प्रश्न घेतं आणि ते सोडवतं. म्हणजे कसं, केमिस्ट्रीचा प्रश्न आहे, बायोलॉजीचा प्रश्न, मायक्रोबायोलॉजीचा प्रश्न किंवा अजून दुसरा कुठला तरी प्रश्न एखाद्या विषयातला, आणि तो घ्यायचा. आता त्याच्यातसुद्धा केमिस्ट्री हा सुद्धा एक अफाट विषय आहे. त्या केमिस्ट्रीमधला एखादा विषय घ्यायचा, एखादा छोटासा प्रश्न घ्यायचा आणि तो सोडवायचा प्रयत्न करायचा. अशा रीतीने विज्ञानाचा प्रयत्न असतो. या उलट अध्यात्म हे जीवनाचा साकल्याने विचार करतं, सर्वांगाने विचार करतं आणि अंतिम सत्य काय आहे जीवनातलं हे शोधण्याचा प्रयत्न करतं. हा दृष्टिकोन अध्यात्माचा असतो. विज्ञानाच्या कक्षेपलीकडले विषय कुठले, तर सुख, दुःख, मूल्यव्यवस्था, तुमचं कर्तव्य काय, आता आपण बोललो त्या विषयावर. हे सगळे विज्ञानाच्या कक्षेबाहेरचे विषय आहेत. आणि अध्यात्म मात्र ह्या सगळ्या विषयांना आपल्या कक्षेत घेतं आणि हे सर्व मूलभूत विचार जे आपल्या जीवनात पदोपदी लागत असतात ते अध्यात्माच्या कक्षेत येतात. तर हा विज्ञान आणि अध्यात्म याच्यामधला फरक आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर या दृष्टीनं हा फरक लक्षात घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन याची माझ्यापुरती मी काही व्याख्या केलेली आहे. आता ते सगळ्यांना पटावी असा माझा अजिबात आग्रह नाही. किंबहुना आध्यात्मिक दृष्टिकोनाची व्याख्या करणं इथं इतकं कठीण आहे की काय सांगू. आता पु ल देशपांड्यांचं एक वाक्य आठवतं आहे मला, ज्ञानी माणसांचं जे अज्ञान असतं त्याला मतभेद असं म्हणतात. तर सांगायचा मुद्दा असा की अध्यात्म क्षेत्रात इतकी थोर आणि ज्ञानी मंडळी आहेत, तसेच विज्ञान क्षेत्रातसुद्धा इतकी थोर आणि ज्ञानी मंडळी आहेत आणि अर्थातच त्यांचे हे मतभेद आहेत. आता त्याला अज्ञान म्हणण्याचं धाडस मी अजिबात करणार नाही, फक्त मतभेद आहेत हे नक्की. आणि तरीही या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी माझ्यापुरती वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाची एक व्याख्या केली आहे आणि मी तुम्हाला ती समोर दाखवतो आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर माझ्या दृष्टीनं ज्या माणसाची अशी श्रद्धा असते की या जगातील सर्व गोष्टी या भौतिक नियमानुसारच घडत असतात, त्या नियमांविरुद्ध जाऊन आपण काहीही बदलू शकत नाही. म्हणजे एखादा अनुष्ठान केलं, एखादा नवस बोलला तर त्याच्यामुळे काही फरक पडत नाही, अशी वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या माणसाची श्रद्धा असते. प्रयोगसिद्ध रीती व कार्यकारण भाव ही पद्धती अनुसरणाऱ्या विज्ञानामुळेच मला या सगळ्या नियमांचं ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे ज्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन असतो त्याला हे असं वाटत राहतं, हे असे नियमानुसारच का घडते, हे मात्र एक गूढ आहे. आता विज्ञानच असं सांगतं की काही गोष्टी आम्हाला नाही समजत. आता विज्ञान सरळ मान्य करतं की हे मला नाही समजत, पण ते गूढ उकळण्याचा मार्गही विज्ञानच आहे आणि सत्यशोधनाचा हाच एक मार्ग आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची ज्याची श्रद्धा असते, वैज्ञानिक दृष्टिकोनावर ज्याची श्रद्धा असते, त्या माणसाला या सगळ्या गोष्टी मान्य असतात. या संदर्भात आईन्स्टाईनचं एक वाक्य मला खूप आवडतं की द मोस्ट इनकॉम्प्रिहेन्सेबल थिंग इन दिस वर्ल्ड इज एव्हरीथिंग इज कॉम्प्रिहेन्सेबल. याचा अर्थ असा की सगळ्या गोष्टी नियमानुसार चालतात, म्हणजे सगळ्या गोष्टींचं आपण आकलन करू शकतो भौतिक नियमानुसार, पण धिस इटसेल्फ इज अनाकलनीय, इनकॉम्प्रिहेन्सेबल आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी नियमानुसार चालतात, त्या आपल्याला आकलनीय आहेत, हेच मुळात अनाकलनीय आहे. हे असं का घडतं, हे अनाकलनीय. पण विज्ञान असं मानतं की शेवटी भौतिक नियमानुसारच या सगळ्या गोष्टींचा आपण शोध घेतला पाहिजे. आता आध्यात्मिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर आध्यात्मिक दृष्टिकोनाची व्याख्या करणं खरंच मोठं कठीण आहे. कारण इतके मतभेद आहेत. अद्वैतवादी आहेत, द्वैतवादी आहेत, विशिष्टाद्वैतवादी आहेत. आता ह्या सगळ्यातून काहीतरी एक हाताशी लागण्याजोगं माझ्या दृष्टीनं मला लोकमान्य टिळकाने गीता रहस्याचं सार, गीतेचं सार, गीता रहस्यात सार म्हणून जे दिलेलं आहे, ती व्याख्या मी आध्यात्मिक दृष्टिकोनाची व्याख्या म्हणून स्वीकारतो आणि मी तुम्हाला ती समोर दाखवतो आहे. ती व्याख्या अशी आहे, टिळकांची लफेबाज भाषा आहे, पण याच्यावर जर तुम्ही विचार केला तर हा एक मोलाचा हिरा तुमच्या हातात टिळकाने दिलेला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आध्यात्मिक दृष्टिकोन म्हणजे ज्ञानानं आणि श्रद्धेनं, पण त्यातल्या तातही विशेष करून
भक्तीच्या सुलभ राजमार्गाने बुद्धी होईल तितकी सम करून प्रत्येकाने लोकसंग्रहार्थ स्वधर्माप्रमाणे आपापली कर्मे निष्काम बुद्धीने आमरणांत करीत राहणे हेच त्याचे परमकर्तव्य असून त्यातच इहलौकिक व पारलौकिक कल्याण आहे. मोक्षप्राप्तीसाठी कर्मे सोडण्याची किंवा दुसरे कोणतेही अनुष्ठान करण्याची जरुरी नाही, हे लोकमान्य टिळक म्हणतात. आणि ती व्याख्या ही मला असं वाटतं आध्यात्मिक दृष्टिकोनाची सर्वोत्कृष्ट व्याख्या आहे. आता या व्याख्येचं जर स्पष्टीकरण देत बसलो तर मला वाटतं मला 10-20 व्हिडिओ करावे लागतील आणि कदाचित माझा तो अधिकारही नसेल. पण प्रत्येकाने या व्याख्येवर जरूर विचार करावा. माझ्या दृष्टीने आध्यात्मिक दृष्टिकोनाची ही सर्वोत्कृष्ट व्याख्या आहे. आता विज्ञान आणि अध्यात्म याविषयी समाजात बरेचसे समज असतात, गैरसमज असतात. त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. माझ्या असं लक्षात आलं आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की परंपरेनुसार बरेच लोक काय काय करत असतात. आध्यात्मिक क्षेत्रात मी म्हणतो आहे, तर परंपरेनुसार जी वागणारी माणसं असतात ती आध्यात्मिक माणसं आहेत असं आपल्याला वाटतं. पण जर टिळकांची व्याख्या तुम्ही गृहीत धरली किंवा मान्य केली आध्यात्मिक दृष्टिकोनासंदर्भात, तर केवळ परंपरेनुसार वागणारी माणसं ही आध्यात्मिक असतात असं म्हणणं हे चूक आहे आणि तो एक गैरसमज आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला माझ्या असं लक्षात आलं आहे की आपण परंपरेनुसार जे काही करत असतो त्याचा आपण वैज्ञानिक स्पष्टीकरण देण्याचा काहीतरी प्रयत्न करतो आणि मग वेळेला ते केविलवाणं होतं. म्हणजे असं की एखादी गोष्ट आपण परंपरेनुसार करतो आहे, पण मग तिचं स्पष्टीकरण करताना आईन्स्टाईन, कॉस्मिक रे, एनर्जी असे काहीतरी शब्द वापरायचे ज्या विज्ञानाच्या संज्ञा आहेत. तर विज्ञानाधिष्ठित काहीतरी आपण हे करतो आहे, किंबहुना ते सगळं कसं विज्ञानाधिष्ठितच आहे असं स्पष्टीकरण द्यायचं, म्हणजे ते आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचेच असल्याचं सिद्ध होतं असं काही लोकांना वाटतं. तर तसं नाही आहे. विज्ञान आणि अध्यात्म ही दोन संपूर्णतः वेगळी क्षेत्र आहेत हे आपण बघितलं आहे. तर केवळ असे शब्द टाकले, ड्रॉपिंग द नेम्स किंवा ड्रॉपिंग द टर्मिनॉलॉजी असं जर म्हटलं तर त्यामुळे काही हे आपण जे काही परंपरेनुसार करतो आहे ते कसं वैज्ञानिक आहे हे कधीच सिद्ध होत नाही. आता याच्या उलट काही लोक आपला अध्यात्मावर विश्वास नाही, आपण देवधर्म मानत नाही वगैरे असं मोठ्या अभिमानाने सांगत फिरतात. तर मला असं वाटतं हे सुद्धा साफ चुकीचं आहे. म्हणजे आपण काही मानत नाही म्हणजे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आहोत ह्याचा काही एक पुरावा नसतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हा वेगळा आहे. काहीतरी न मानणं, देवाधर्मावर विश्वास नाही असं सांगत फिरणं म्हणजे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आहोत असं अजिबात होत नाही. या उलट आपल्याला विज्ञान क्षेत्रातलं काही समजत नाही आणि अध्यात्म क्षेत्रातलं सुद्धा काही समजत नाही याचा हा पुरावा मात्र नक्की आहे. तात्पर्य काय, तर माझा कशावर विश्वास नाही याची लांबलचक यादी सांगत फिरणं हे महत्त्वाचं नाही आहे, तर माझा कशावर विश्वास आहे हे सांगणं आणि हे पारखून घेणं म्हणजे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आहोत का आध्यात्मिक दृष्टिकोनाचे आहोत याचा विचार आहे. तर आत्तापर्यंत आपण आपल्या 4पैकी 3 मुद्द्यांना स्पर्श केला. पहिलं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे आपण बघितलं. दुसरं म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोन म्हणजे काय आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाची तुलना केली आणि त्यातले काही समज गैरसमज याच्याविषयी थोडीशी आपण चर्चा केली. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया आणि तो म्हणजे की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन किंवा विज्ञान आणि अध्यात्म हे संपूर्णतः परस्पर विरोधी आहे का, ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहे का, या मुद्द्याचा आता आपण विचार करणार आहोत. तर त्याविषयी विचार करताना मला तुमच्यासमोर काही मुद्दे मांडायचे आहेत. पहिली गोष्ट असं आहे की जर आपण अध्यात्माचा विचार केला विज्ञानाला वगळून, म्हणजे विज्ञानशून्य अध्यात्म याचा विचार केला तर त्या अध्यात्माला काही एक अर्थ नाही आहे. मी सांगतोय याचा कोणाच्या श्रद्धेला दुखवणं, कोणाच्या श्रद्धेला हात घालणं आणि त्याची थट्टा करणं हा माझा अजिबात हेतू नाही आहे. परंतु ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे आणि इतिहासातून ती वारंवार सिद्ध झालेली आहे की विज्ञानशून्य अध्यात्म ह्याची किंमत ह्या जगात शून्य आहे, ते लंगडं आहे. आता उदाहरणार्थ
की ज्या वेळेला आपल्या देशावर आक्रमण होत होतं आणि यादवकालीन मी सांगतो आहे की तो जो काळ होता त्या काळात अल्लाउद्दीन खिलजी हा उत्तरेकडून आक्रमण करून येत होता आणि त्यावेळेला आपले अध्यात्मवादी लोक हे कशाची चर्चा करत होते तर संन्याशाच्या मुलांच्या मुंजी कराव्यात का न कराव्यात, कुठली व्रतवैकल्य केली पाहिजेत, नीती म्हणजे याच्या नीतीतला विचार करताना हा विधिनिषेध म्हणजे हे करावं ते नाही करावं, सोळ काय ओळ काय, या सगळ्या गोष्टींची चर्चा करत होते. आणि या सगळ्या गोष्टींचं आपलं अध्यात्म विचार करत असताना अल्लाउद्दीन खिलजी एकामागून एक सगळ्यांना लोळवत पुढे येत होता आणि शेवटी देवगिरीचं साम्राज्य लयास गेलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सबंध पारतंत्र्याखाली कित्येक वर्ष कित्येक दशकं खितपत पडला. तर याचं कारण असं की हे जे अध्यात्म होतं ते विज्ञानशून्य होतं. त्या ज्या फौजा येत होत्या त्या शिस्तशीर होत्या, विज्ञानाच्या होत्या आणि विज्ञानाचा आधार घेऊन त्या लढत होत्या. मग ते युद्धाचं कौशल्य असेल, शस्त्रास्त्रांचं विज्ञान असेल किंवा अजून काही असेल. तेव्हा तात्पर्य काय तर जे विज्ञान जे अध्यात्म विज्ञानाचा आधार घेत नाही किंवा जे अध्यात्म विज्ञान नाकारतं ते अध्यात्म याची किंमत शून्य. आता हल्ली जी करोनाची लस आली ती अध्यात्मामुळे आलेली नाही आहे, ती विज्ञानामुळे आलेली आहे. तर विज्ञान हे तुम्हाला वाचवत असतं आणि तुमच्या अध्यात्मालासुद्धा किंमत देत असतं. पण एक लक्षात घ्या की मी आत्ता करोनाच्या लसीचा उल्लेख केला आणि त्याबद्दल विज्ञानाची पाठ थोपटली, पण मुळात हा करोनाचा प्रादुर्भावच का झाला? मुळात करोनाचा प्रादुर्भाव झाला कारण हे जे विज्ञान आपण वापरतोय त्याला कुठल्याही अध्यात्माची बैठक नाही. अध्यात्मशून्य विज्ञान आहे आणि त्यातून करोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. म्हणजे करोनाचं जर आपल्याला निर्मूलन करायचं असेल, कोविडचं आपल्याला निर्मूलन करायचं असेल तर शेवटी विज्ञानाचा आधार घेतला पाहिजे. परंतु हा प्रादुर्भाव मुळात होऊच नये असा जर विचार करायचा असेल तर आपल्याला शेवटी अध्यात्माचाच आधार घ्यावा लागतो. म्हणजे आपण असं सांगतोय की विज्ञानशून्य अध्यात्माचा काही किंमत नसते आणि अध्यात्मशून्य विज्ञान हे प्रलयंकारी असतं. त्यामुळे दोघांनी एकमेकांच्या सहकार्याने राहिलं पाहिजे, तरच आपण सफल जीवनाकडे वाटचाल करू शकतो. आता दुसरी गोष्ट की आज जर आपण बघितलं तर वैज्ञानिक दृष्ट्या जो समाज प्रगत असतो त्याची खूप आर्थिक उन्नती होते आणि त्या आर्थिक उन्नतीचे फायदे समाजाच्या असंख्य घटकांना मिळतात आणि त्याचा फायदा होतो. परंतु केवळ विज्ञानामुळे किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे असे फायदे मिळतात का? नाही. तर असे फायदे मिळण्यासाठी जे अर्थशास्त्र लागतं, असे फायदे मिळण्याकरता जी विचारांची बैठक लागते ते आध्यात्मिक लागते आणि त्याच्याशिवाय समाजात असे फायदे सर्वत्र मिळू शकत नाहीत. अन्यथा समाजात फक्त हॅव आणि हॅव नॉट याच्यामधल्या दरी जी असते ती वाढत जाते, विषमता वाढत जाते. तात्पर्य असं की विज्ञानाला अध्यात्माची बैठक लागते आणि अध्यात्माला विज्ञानाचा आधार लागतो आणि त्याच्याशिवाय आपण सफल जीवनाकडे खरोखरच वाटचाल करू शकत नाही. तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म या दोन पूर्णतः वेगळ्या जीवनदृष्टी आहेत हे आपण बघितलं आणि ते मला मान्य आहे. परंतु ह्या जीवनदृष्टी दोन्ही ज्या जीवनदृष्टी आहेत त्यांच्या एकत्रीकरणातूनच सफल जीवन हे साध्य होऊ शकतं. या संदर्भात तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी एका ठिकाणी फार सुरेख विचार मांडलेत आणि ते मी आता तुम्हाला तुमच्यासमोर स्क्रीनवर दाखवतो आहे. तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असं म्हणतात की भौतिकवाद हा अनैतिक असतो आणि गूढ अध्यात्मवाद हा नैतिक असतो असा मेळच चुकीचा आहे. गूढ अध्यात्मवादाच्या पोटी ग्राम्य व घृणित भौतिकवाद सामावलेला असतो आणि तात्विक भौतिकवादाच्या पोटात अत्यंत उच्च दर्जाचा अध्यात्मवाद साठवलेला असतो. म्हणजे इथे ते अध्यात्म आणि विज्ञान या दोघांची सांगडच घालू इच्छित आहेत.
मनुष्याची बौद्धिक आणि मानसिक उन्नती हाच मानवी जीवनातला अध्यात्मवाद होय. समाजातील सगळ्या घटकांचा नित्य योगक्षेम नीट चालवण्याची तरतूद केल्याशिवाय विद्या आणि कला यांचीद्वारे सगळ्या मानवास पूर्णपणे उघडी केल्याशिवाय प्रगतीची साधने सगळ्या समाज घटकास प्राप्त होऊ शकतील अशी व्यवस्था केल्याशिवाय समाजात श्रेष्ठ अध्यात्मवाद अवतरणारच नाही. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचं हे जे लिखाण आहे हे मला खूप आवडतं आणि मला असं वाटतं की ते यातनं हेच सांगू इच्छितात की विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींची सांगड घातल्याशिवाय आपलं जीवन, समाजजीवन, राष्ट्रजीवन हे कधीही सफल होणार नाही. आता एक शेवटचा मुद्दा की सर्वसाधारणतः समाजात अशी एक समजूत आहे की माणसं म्हणा, समाज म्हणा, अध्यात्मवादी झाली की ती समाजाभिमुख राहत नाहीत, कर्मशील राहत नाहीत. आणि मला असं वाटतं की थोड्याफार प्रमाणात हा मुद्दा खरा आहे. अगदीच म्हणजे तो मुद्दा वावगा आहे असं म्हणता येणार नाही, परंतु ते खरं नाही आहे. म्हणजे अध्यात्मवादी माणसाने काही उद्योग करायचा नाही हे अत्यंत वेडगळ समजूत आहे. आणि वेडगळ हा शब्द माझा नाही आहे, विनोबा भाव्यांनी हा शब्द याच संदर्भात गीता प्रवचनं या त्यांच्या पुस्तकात वापरलेला आहे की जे अध्यात्मवादी असतात त्यांनी काही कर्म करायचं नाही. हे अत्यंत वेडगळ समजूत आहे. खरं म्हणजे तसं नाही आहे. आणि खूप मोठे मोठे अपवादही आहेत की जे खरे संन्यासी आहेत, जे खरे आध्यात्मिक आहेत, ते अत्यंत कर्मशील आहेत, समाजाभिमुख आहेत. आणि अशी कितीतरी उदाहरणं आपल्यासमोर आहेत. पहिली म्हणजे की आपण जर थोडंसं इतिहासात डोकावलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आत्ता ज्या अल्लाउद्दीन खिल्जीचा मी उल्लेख केला त्याच्यानंतर बहामनी राज्याचे हे सगळं जी आक्रमणं होती, वेगवेगळ्या लोकांचे, शाहींचं, वेगळ्या शाही, विजापूरच्या आदिलशाही, बहामनी साम्राज्याचं जे काही आक्रमण होतं ते, हे सगळं तुंगभद्रेच्या पलीकडे जे राज्य होतं, विजयनगरचं साम्राज्य, हरिहर बुक्कांचं साम्राज्य त्यांनी थोपून धरलं. आणि त्याच्या मागे प्रेरणा कोणाची होती तर विद्यारण्य स्वामींची प्रेरणा होती. तेव्हा विद्यारण्य स्वामी हे कर्मशील होते. त्याच्यानंतर शिखांचे गुरु गोविंदसिंह हे लढवय्ये होते, कर्मशील होते आणि आध्यात्मिक होते. मराठा तितुका मिळवावा असं म्हणून मराठी साम्राज्य उभं करण्याला ताकद पुरवणारे रामदास स्वामी हे सुद्धा हे कर्मशील संन्यासी होते. तसंच इंडिया फॉर इंडियन्स हे कोणाचं वाक्य आहे? हे वाक्य आहे 1877 साली स्वामी दयानंद सरस्वती यांचं. दयानंद सरस्वती ह्यांना कोण मानायचे? ह्यांना श्यामजी कृष्ण वर्मा मानायचे. श्यामजी कृष्ण वर्मा त्यांना गुरु मानायचे. तर दयानंद सरस्वती हे श्यामजी कृष्ण वर्मांचे गुरु. आणि श्यामजी कृष्ण वर्मा कोणाचे गुरु तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गुरु. अशी ही परंपरा आहे. परंतु 1877 साली स्वामी दयानंद सरस्वती यांनी असं ठणकावून सांगितलं होतं ब्रिटिशांना, इंडिया फॉर इंडियन्स. तेव्हा हे पूर्णपणे आध्यात्मिक होते, पण पूर्णपणे समाजाभिमुख होते, कर्मशील होते. विवेकानंद इतकं मोठं नाव आहे, सगळ्यांना त्यांचं कार्य माहिती आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामातले स्वामी रामानंद तीर्थ आणि अगदी हल्लीचे संत गाडगे महाराज हे सगळे संन्यासी होते, पण ते सगळे समाजाभिमुख होते आणि कर्मशील होते. तेव्हा विज्ञानाचा आधार घेऊन कर्मशील रहा, समाजाभिमुख रहा, परंतु त्या कर्माला आध्यात्मिक विचाराची बैठक द्या. हे आपल्याला ही सगळी मंडळी त्यांच्या जीवनातून सांगतायत. म्हणजेच विज्ञान आणि अध्यात्म हेच प्रगत आणि सफल जीवनाचं रहस्य आहे. तेव्हा आम्ही वैज्ञानिक आहोत, आमचा अध्यात्माशी संबंध नाही, आम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनाचे आहोत, आम्ही विज्ञानाला मानत नाही असं म्हणणं हे साफ चुकीचं आहे. या दोन्ही गोष्टी एकच आहेत. शेवटी गीतेतल्या मला असं वाटतं 5व्या अध्यायातला 5वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण असं म्हणतो आहे की एकम सांख्यम च योगम च या पश्यती सहा पश्यती. याचा अर्थ काय की सांख्ययोग, ज्ञानयोग, संन्यासयोग आणि योग म्हणजे कर्मयोग हे एकच आहे. म्हणजे संन्यासयोग आणि कर्मयोग हे एकच आहे. हे ज्याला कळलं तो खरा ज्ञाता, त्यालाच कळलं. एकम सांख्यम च योगम च या पश्यती सा पश्यती. त्या धर्तीवर मला असं म्हणावंसं वाटतं की एकम विज्ञानम च अध्यात्मंच या पश्यती सा पश्यती. तेव्हा विज्ञान आणि अध्यात्म या दोन वेगवेगळ्या वाटा असल्या तरी शेवटी सफल जीवनासाठी ह्या दोन्ही आवश्यक आहेत आणि त्याचा मेळ घालूनच आपलं जीवन
सार्थकी लावता येतं, हेच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ मला जरूर कळवा. विषय थोडा जड आहे, मान्य आहे मला, परंतु त्यातले त्यात सोपा करून सांगण्याचा, मला जे काही विज्ञान आणि अध्यात्म या विषयात समजलं असं वाटतंय, तर ते सांगण्याचा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्सही लिहा. पुन्हा भेटूया महिन्याभरात. धन्यवाद. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.